नमस्कार, मी पूनम तुमचं स्वागत करते PPK क्रिएशन्समध्ये। रोज सकाळी टिफिनचा प्रश्न असतोच आणि टिफिन म्हटला की भाजीचाही प्रश्न असतो। रोज त्या भाज्या करून आणि खाऊन कंटाळा आला असेल तर त्या प्रश्नासाठी आजची ही भाजी गाजराची भाजीची रेसिपी मी घेऊन आलेली आहे। तर त्या रेसिपीसाठी आज आपल्याला लागणार आहेत गाजर। हे गाजर मी सोलून घेतलेले आहेत, व्यवस्थित सालं काढून घेतलेले आहेत आणि बारीक चिरून घ्यायचे आहेत। त्यासोबतच 2 मीडियम साइजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे। 2 मोठ्या साइजचे टोमॅटो घेतलेले आहेत, ते सुद्धा एकदम बारीक असे कट करून घ्यायचे आहे। कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे आणि सोबतच 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता आहे, हे सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, जवळपास 2 ते 3 चम्मच एवढं। आणि तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं आहे, पाव चम्मच। थोडंसं तडतडलं की त्यामध्ये मग आपण जे कापून घेतलेलं लसण आणि कढीपत्ता आहे तो घालून घ्यायचा आहे। सोबतच आपण जो कांदा कापून घेतलेला आहे तो कांदा घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा छान सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा आहे। कांदा सोनेरी रंगावर छान परतवून झाला की नंतर त्यामध्ये आपल्याला उरलेले मसाले टाकून घ्यायचे आहेत। त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1.5 चम्मच एवढं लाल मिरची पावडर, पाव चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। ते थोडंसं परतवून घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता याला छान तेल सुटलेलं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत। हे टोमॅटो त्या मसाल्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। टोमॅटो थोडे सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आधी। ते तेलामध्ये छान शिजलं गेलं, टोमॅटो सॉफ्ट झाले की त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये जे बारीक कट करून घेतलेले गाजर आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि टोमॅटोच्या मिश्रणामध्ये छान गाजर मिक्स करून घ्यायचे आहे। हे व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर घालून घ्यायची आहे। गाजराला ऑलरेडीच गोडसरपणा असतो, त्यामुळे थोडीशी साखर घालायची आहे। ही साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स झाल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटेपर्यंत, जसं साखरेचं पाणी होईपर्यंत ते शिजवून घ्यायचं आणि नंतर मग झाकण ठेवायचं आहे। थोडेसे गाजर असे आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहे आणि तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। 5 मिनिटानंतर हे गाजर छान सॉफ्ट असे शिजल्या गेलेले आहेत, थोडेसे सॉफ्ट झाले आहेत। त्यानंतर मी जे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। पाणी जास्त घालायचं नाही आहे, एकदम थोडं एवढं पाणी घातलेलं आहे मी, म्हणजे ते झाकेल एवढंच, आणि वरून झाकण ठेवलेलं आहे। आपल्याला हे छान 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये चेक करत राहू आपण की आपली गाजराची भाजी जी आहे ती शिजली की नाही शिजली। 5 ते 10 मिनिटं लागतात शिजायला। मी चेक करते की ती शिजली का, तिला अजून 5 मिनिटं शिजवण्याची आवश्यकता आहे, तर मी परत एकदा थोडं 5 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे। आणि आता आपली ही भाजी एकदम छान अशी सॉफ्ट शिजल्या गेलेली आहे। जास्त पाणी पण नाही, जास्त रस्सा नाही ठेवलेला, कोरडीशी भाजी, छान अशी भाजी दिसते आहे। त्यानंतर आपण जे कसुरी मेथी आहे ती हाताने क्रश करून यामध्ये घालून घेणार आहोत आणि जी कोथिंबीर आपण चिरून ठेवलेली होती ती कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहोत। हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपली ही गाजराची भाजी टिफिनसाठी किंवा घरगुती जेवणासाठी एकदम तयार आहे। अशा पद्धतीने बनवलेली ही गाजराची भाजी खूप चविष्ट बनते, लहान मुलांना तर ही नक्कीच आवडेल। टिफिनमध्ये देण्यासाठी ही खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि सकाळी बनवायलाही बिलकुल त्रास होणार नाही, घरातील मोठ्यांनाही नक्कीच आवडेल। आजची ही गाजराच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बघत रहा PPK क्रिएशन्स आणि आमच्यासोबत जुळून रहा।